सगळी फॅमिली निघली आहे. आता फिरायला चाललेलो आहोत आम्ही. एवढं जण आहे सगळे फिरायला चाललेलो आहोत. जय भीम, अमाबूत आहे. जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा माझ्या ब्लॉगला. हे बघा एवढे जण आहेत. टोटल आहे लोक पूर्ण म्हणजे सगळं टोटल आहे. मॅट्रोनी जात आहोत. पाहुणे आलेले आहेत. सगळ्यांना फिरायला घेऊन जातात त्यांचे मामा. हे बघा ही संगीता इंगळे, ती पण ब्लॉग काढत आहे. हे बघा मामी आणि तिची मुलगी आणि ते पाहुणे आलेले आता वर चढत आहेत. टोटल हे आमच्या सासू, दोन्ही पण सासू मावस सासू आहेत. हो संगीता मॅडम, उतरायचं आहे अंडरग्राउंड ट्रेन उतरणार आहे. हाय गाइस, हाय या ट्रेन आलेली आहे. ए मरोळ नाक्याला उतरायचंय, मरोळ नाका. ट्रेन आलेली आहे. Moroe Naka. Change here for Aqua Line. Doors will open on the left. पहिल्या दिवशी गेल्या गेल्या नळ तोडला आणि वरती लाईट खराब गिझर खराब त्याला माहीतच नाही. चेकिंग करत होते गिझायला गेलं. पहिल्या दिवशी आले ते बोलले खराब झालं. आज काय मरोळ नाका ॲक्वा मार्केटीसाठी इथे गाडीवर जा. डाव्या बाजूला फॅमिली उतरली आहे. गेलात का कधी? आम्ही ॲक्वा लाईफने जात आहोत. मला सर्दी जाम झालेली आहे. हा याच्यात मी नाही दिसला आता असतो. दया मरोळ नाका स्टेशन आहे. आता आम्ही इथून जात आहोत. हे बघा सगळं, हे बघा संगीता मॅडम बोलत आहे. संगीता इंगळे ब्लॉग किती मोठा, त्यांचं पण चॅनल आहे. ती माझी बायको आहे.
छोटा ससाने आहेत माझ्या मोठ्या मुलाने. हे पाहुणे गावावरून आलेले औरंगाबाद. माझे दाजी आहेत. हे बघा ही माझी मुलगी आहे आणि हे माझे सासू मामा आहे. चला 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 आता हे अंडरग्राऊंड आहे. एक कॉल मरू नका. सर्व आम्ही चैत्यभूमीला जात आहोत. आमची फॅमिली आहे. यश संगीता मॅडम ब्लॉग काढत आहे. माझा वेगळा ब्लॉग, त्यांचा वेगळा ब्लॉग, सगळे ब्लॉगच ब्लॉग. तिकडे पण एक व्हिडिओ काढला चालू आहे. आता आम्ही चैत्यभूमीला पोहोचलेलो आहोत. बरीचशी गर्दी आहे. आता पहिल्यासारखं म्हणजे नाही आहे, मस्त गर्दी राहते इथं आणण्याच्या. आपले लोक जे येतात बाबासाहेबांचं दर्शन करायला. आता मिनिमम दुपारची वेळ 2:30-3 वाजले. पोलीस प्रोटेक्शन पण असतं इथे. हे बाकी सगळे आहे. आणि आपला भारताचा जे 3 सीमा आहे ते. आणि बाकी आलो काय बघा अजून ते लोक येतातच. हे बघा हे दोघं जण आले. ती आले. ती संगीता इंगळे अजून पाठी आहेत. त्यांचं पण चॅनल आहे. ते बघा त्यांचा मुलगा, त्यांची आई, त्यांची मामी, ही आई, हे मुलं. हे बघा सगळं बोलत आहे. बाकी हे बघा सगळं फॅमिली असं. आणि हा समुद्र बाजूला आता त्याच्या चैत्यभूमीवर आम्ही पोहोचलो आहोत. आतमध्ये बघ ना मस्त असं. इकडे बाकी समुद्रच आहे. हे यश आता मुलांना काय आवरू शकत नाही असं काय नाही. पण ते आता माझे मुलं धावतात. यश ए आता मुलांना तर आवरू शकत नाही. दर्शन घेणार आम्ही. काय झालं काय नाही झालं ना. मी दिसतच नाही ब्लॉक मध्ये.
पुढच्या सोमवारी मी ब्लॉग कोणाला देणार नाही माझे. चैत्यभूमीला आलेलो आहे आम्ही. हे दोघं बहीण भावंड, हा भाऊ आणि ही बहीण, हा भाऊ आणि बहीण. हा समुद्र आहे. कुठे हे बघा पक्षी, इकडं पाणी. हे काय आहे? आता आम्ही चैत्यभूमीला जात आहोत फॅमिली. ब्लॉग बनवला आहे मी. तुम्हाला कसं वाटतं इकडं आल्याच्या नंतर? खूपच आम्हाला छान वाटतंय. आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी घेऊन आलोय. आम्ही सगळेजण दर्शनाला आलोय, तर आज आम्हाला खूप छान वाटतंय. आज आम्ही आमची पूर्ण फॅमिली आम्ही घेऊन आलोय. आमची फॅमिली बघायची असेल तर बघा, फॅमिली कमी आहे. इकडे या. अरे आधी दर्शन करायचंय. चला अगोदर दर्शन घेऊया. चला ही फॅमिली. बस करा ना, जाऊ दे ना, आता काढलाय ना थोडासा. मला व्हिडिओ नाही काढून देत आणि माझ्यासोबत रील काढतात त्या संगीता मॅडम. हां आतमध्ये आलेलो आहोत आम्ही. शांतता राखा, शांतता राखा, शांतता राखा. तुम्ही अभिवादन करायला आले, बोलायला आलं. एकच काम कर, सगळ्यांनी करा. अभिवादन करून जायचं, चर्चा करा एकमेकांजवळ. ज्याने आपली चर्चा करायचं तर एकामेकाने सगळे परिवार बाहेर चर्चा करा. काहीच समजेल, शांती ठिकाणी शांत पाहिजे, काहीच नाही. काय बोलू ना हो दादा, मेणबत्ती कुठे लावतो? कारण की लेडीज लोकांनी केस जळली तर काय करणार? लेडीज जळली तर काय होणार? रिपोर्ट देतो तुम्ही थांबणार ना. काय झालं? या तुमच्या सहकार्याचा केस शूट केले. माझ्यामध्ये नाही घेतलं. त्या 5 जणांची केस झाली, जास्त वाचले. डिसिप्लिन पाहिजे तर कशासाठी मेणबत्ती लाखो येतात. माझ्याकडे नाही घेतात. शेतीने फक्त फुलं घेऊन यायचं. मेणबत्ती ठेव तिकडे तशी. अरे पडेल लोकांनी धोका दिया. बरोबर बोले ते लिहिले ना. ते तुझ्या तर बाबू काय बोल हे ना एकच तेव्हा चर्चा करायचं बाहेर चर्चा करा. एक ते नियमाचं पालन करा, शांतता राखा.
त्यांच्याकडे दर्शन घेऊन यात आलोय मी घेऊन मध्ये थांबा. एक पण लेकरू नाही आपलं जवळ. ए भूमा हो बरोबर आहे. बघून या. सगळ्यांचा ब्लॉग काढतो. हे येते का सगळ्यांचा? तिकडं साईडला नाही काढ देते का म्हणजे तिघे बहीण भावंड आहेत. त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे मी आता. फोटोशूट चालू आहे. फोटोशूट बस 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 ठीक आहे चालेल. आम्ही चैत्यभूमीला आहेत. गौतम बुद्धाचे हे पण आहे तिथं आणि फोटो आहेत. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? भारी वाटतं ना. त्यामुळे मी ब्लॉग काढलेला आहे. आता तुम्ही दाजे आहेत, माझे पाहुणे आहेत, म्हणून मी तुम्हाला विचारतो की इथं आल्यावर कसं वाटतं. असं खूप छान वाटतं ना जरा. आणि आज म्हणजे दर्शन पण घडतं. पण खास म्हणजे 7 डिसेंबरचं एक आपल्याला ते आदरांजली द्यायला यायचंच आपण. पण ह्या दिवशी म्हणजे कसं सगळं मोकळं असतं. म्हणजे थोडंसं आतमध्ये जरा दर्शन वगैरे व्यवस्थित घडतं आणि सगळं काय बघायला भेटतं व्यवस्थित. चला हे पाणीपुरी आहे तिथं. तिथं पाणी वगैरे पितात. तिथं सगळं काय बंदोबस्त आहे. हे बघा चला या.
हा माझा भासा आहे, हा माझी साडीची मुलगी आहे. हॅलो गाईज, हॅलो गाईज. हा माझा मुलगा आहे मोठा यश. हा छोटा मुलगा आहे ए आयुष. हा बारका आहे, ब्लॉग बनवलेला आहे. हा बाळा काय म्हणतो, कसं वाटतंय? मजा येते. फुलपट्टे अरे बाळा एकदम एक नंबर आहे रे तू तो. हाँ एंजॉय. वो कौन है तेरे साथ में? हाँ तुझा ये दादा आहे. आणि हे बघा हे तुम्हाला बसच आहे का ह्याच्यात? हा चला जाऊ. हा ठीक आहे जाऊया. कधी? कधी जायचं? आत्ता. ओके. चला. हा हॅलो गाईज, कसं वाटतंय? फोन द्यायचा. हा हे काय कोणाला बोलतो? हा ये दादा आहे. हा जाऊया. कसं वाटतंय? आपण आला.